नमस्कार सगळ्यांना. आमच्या दिराच्या लग्नाचा हिरवा मांडव घालायचा चाललंय, तर त्याच्यासाठी बैलगाडीमध्ये ज्या ज्या झाडाच्या फांद्या लागतात त्या आणल्या. त्या मांडवासाठी, हिरव्या मांडवासाठी उंबर, जांभूळ आणि आंबा एवढ्या फांद्या लागतात, एवढ्या झाडांच्या फांद्या लागतात. त्यांचा खूप मान आहे. आणि मग बैलगाडीमध्ये जे फांद्या आणल्या ना, त्या बैलगाडीचं पण पूजन करायचं. बैलगाडीच्या दोन्ही चाकाचं, दोन्ही बैलांचं पूजन करायचं. आणि बैलगाडी हाकणारे जे दादा असतात त्यांना पण गंध वगैरे लावून त्यांना प्रसाद द्यायचा. आणि जे झाडपाला असतो ना, ज्या फांद्या असतात ना, त्याच्यावर छान असं ब्लाऊज पीस झाकायचं असते. तशीच रीत आलेली आहे. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि आता हे सगळं करायचं मला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विचारून करत असते की या रीती परंपरांना आमच्या घरचे खूप जास्त मान देतात. म्हणून चुकायला नको म्हणून मी एक नाही दोन वेळा विचारून करत असते सगळ्या सासवांना, सासऱ्यांना वगैरे. आणि नंतर ते आम्ही ऑलरेडी हे पोल रवून ठेवले होते, लाकडी पोल. इथं सगळं बेड असल्यामुळं मातीचं वगैरे काही नाही, त्याच्यामुळं ते पिप्यामध्ये वाळू घालून त्याचे पोल रवले होते. तर त्या सगळ्या पाच पोल असतात, त्या पाचीला पाची पोलाचं पूजन करायचं असते. आणि जे आम्ही मानाच्या कुरवड्या, वड्या म्हणजे सांडगे, पापड वगैरे केले असते ना, ते सगळे या चारी दरामध्ये घालायचे असते. त्याला दर म्हणतात. ते सगळं त्यांच्यात घालायचं. नंतर त्याच्यामध्ये वाळू टाकायची आणि नंतर माणसं आम्हाला सगळी पुरुष मंडळी हे घालून देतात, मांडव घालून देतात. आणि बायकांचा इथं मान असतो. सगळ्या बायकांनी, भावकीच्या सगळ्या जवळपासच्या बायकांनी त्या दराचं पूजन करायचं असते. मग आम्ही सगळ्यांनी पूजन करून घेतलं. आणि जे नंतर ते दर जे ओरवले ना, आणि तिथं मडके वगैरे असतात, जे माठ वगैरे असतात छोटे छोटे, त्यांना हे बांधायला त्या, आणि उंबराच्या झाडाचे फांद्या असतात त्यांना हे बांधायला पांढरा कपडा घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद मिक्स करायचे. हळद आणि कुंकू हे वेगवेगळं मिक्स करून असं बांधल्या जाते गाठ. त्याच्यामध्ये सुपारी वगैरे बांधतात. हळकुंड बांधतात आणि ते छान असं नाही का त्या झाडाला बांधून आवळून घेत असतात. यांची पण रीत आहे. ह्या तर या गोष्टी मी पहिली वेळेस अनुभवते. स्वतःच्या लग्नामध्ये असं काही माहिती नसते, पण भावकीच्या बायका ते सगळं करत होत्या सगळ्यात जवळच्या. आणि मी सगळ्यांना कुंकू वगैरे लावणं, चहा देणं असं बघत होते. आणि नाही का लग्न घर म्हणजे खूप जास्त कामं असतात. आणि त्यात आम्ही घरात माणसं थोडीशी कमी आहोत, मग सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या कमी माणसं आणि कामं जास्त असं आहे आमच्या घरी. आणि पण हे सगळ्या गोष्टी मी खूप जास्त एन्जॉय केल्या. आणि सगळ्यांसोबत हसून खेळून उखाणे गाणे असं म्हणत आम्ही लग्नाची कामं केली. आम्हाला अजिबात बोर झालं नाही. आणि नंतर म्हणजे नाही का लग्न झाल्यावर जाणवलं की आपण किती थकलो होतो. त्याच्या अगोदर काहीही वाटलं नाही, एकदम एन्जॉय केला आम्ही. मग पुरुष मंडळी बायकांनी घरातली सगळी कामं उरकली आणि पुरुष मंडळींनी छान असं सगळ्यांनी मांडव घालून दिला. म्हणजे नाही का बऱ्याच ठिकाणी मांडवसुद्धा नसतो, हिरवा मांडव, पण आमच्याकडे त्या मांडवाची खूप जास्त महत्त्व असते. आता 1.25 महिना तो मांडव काढायचा सुद्धा नसतो. आणि त्याचे जे घर असतात ना, आपण जे रोवलेले, त्याची रोज पूजा करत असतो आम्ही. रोज सकाळी उठल्यावर शेणा मातीनं त्याला सारवणे आणि त्याची पूजा करून रोज म्हणजे नाही का व्यवस्थित ठेवत असतो. अजिबात घाण पण झाला नाही पाहिजे आणि छान पण दिसला पाहिजे. घरात बायकांचं चाललेलं कामाच्या तयाऱ्या करायला, कामं एवढे असतात बायकांना तयारी, घागर रंगवणे, हे ते. मग नंतर मला बाहेर बोलवलं. मग मी पांढरी माती घेतली थोडीशी आणि त्याच्यामध्ये शेण पण टाकलं. आणि जे वाळूमध्ये जे दर रवले होते ना, त्यांना असं छान सारून घेतलं, जेणेकरून त्याच्यावर रांगोळी चांगली बसली पाहिजे. काय म्हणतात त्याला, ते पिठाची रांगोळी असते ना, तर पिठाची रांगोळी चांगली बसली पाहिजे. उन्हाळा असल्यामुळे ते लगेच सुकून जाते, त्याच्यावर रांगोळी चांगली बसते. मग सगळ्यांनी, आईने, मोठ्या सासूबाईने ते मला सांगितलं, चांगलं रंगून घे, खाली येऊ देऊ नको वगैरे. मग मी 4ही दरं रंगून घेतले शेणामातीनं. हे आमची आत्ते सासू आहे, आमच्या ह्यांची आत्या आहे. तिने पण खूप असे कामं केले नाही का. आमच्या इथं आलेला व्यक्ती काम करतच असतो, रिकामं कुणाला बसायला चान्सच नाही. तर आम्ही सगळ्यांनी मिळून ते कामं करून घेतले. पुरुष मंडळींनी सगळ्यांनी काय म्हणतात त्याला, मांडव करून दिला छान असा दाट गच्च. खूप सुंदर वाटत होतं त्या दिवशी. भावकीच्या सगळ्या बायका, सगळी लहान पोरं वगैरे सगळी आलेली. मग जे रोवलेली असतात 4-5, त्याला छान असे मोठे मोठ्या हाताचे हळदीचे 2 आणि कुंकवाचे 3 असे लिंपण घ्यायचे. आणि ते बरेच दिवस तसेच राहतात, ते काही निघणारी गोष्टी नाही, काही नाही. आणि सगळ्यांचा मान असतो. सगळे 5-5 बोटं लावायचे असतात. मग सगळ्यांनी त्या पण गोष्टी करून घेतल्या. आणि मग माझं कुणीतरी व्हिडिओ बनवत होतं, तर आमच्या छोट्या मोठ्या सासूबाई इकडे बघत, ह्या आमच्या सगळ्यात मोठ्या सासूबाई आहेत. अनुभवी आहेत, खूप वयस्कर पण आहेत. मी सगळ्या गोष्टी त्यांना विचारत असतो. राधा मोठाई नाव आहे त्यांचं. आणि त्यांना गाणे पण खूप छान येतात, जात्यावरची, कळसाची, आणि बरेच गाणे, भजनं वगैरे खूप छान येतात. आणि हे कुंदाची फळं आहेत. ह्याच कुंदाच्या फळाला ओवून मांडवाला बांधायचं असते.
म्हणजे दोरीमध्ये दाबण्यानं ओवायचं आणि तिथं लटकवायचं असते. त्याचा खूप जास्त मान आहे ह्या वेळी. तर मग ते हळद आम्ही जे दळली होती त्याच्यावर मी थोडीशी पाणी शिंपडलं आणि त्याला चांगलं वाळू घातलं होतं पुन्हा दळण्यासाठी. आणि ज्या दिवशी मांडव असतो त्याच दिवशी आमच्या घरीच भावकीतल्या सगळ्यांना पिठलं पोळी म्हणजे पिठलं चपाती असं जेवायला असते. आम्ही सगळ्या भावकीतल्या बायकाच मिळून करतो, बाहेरची बाई काय लावली नव्हती त्या दिवशी, कारण की सगळे पुरुष मंडळी कामात होते. मग आम्ही पण गुंगलो होतो कामामध्ये. मग सगळ्यांना हे असं सगळे माठ वगैरे रंगवून घेतले होते छान असे बघा, खूप सुंदर वाटत होतं. आणि कसा वाटला माझा लॉंग व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आमच्या इकडल्या ट्रेडिशन कशा वाटल्या नक्की सांगा. आणि आम्ही सगळे असे खूप छान मिळून मिसळून राहत होतो. बसा बघा, या माझ्या सगळ्या सासू आहेत, मी पण काम करतच होते तिथं, फक्त व्हिडिओ पुरतं शूटिंग पुरतं थोडासा मोबाईल हातात घेते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.